नमस्कार, मी आहे प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात OTT न्यूज मराठी. मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्यास ठोसे लगावल्यामुळे आधीच वादात सापडलेले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांची जीभ घसरल्याचा आरोप होत आहे. दिवंगत कामगार नेते गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आमदार गायकवाड यांनी कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर पानसरे यांच्यासारखंच तुलाही वर पाठवू अशी धमकी दिल्याचंही सांगितलं जात आहे. तसे जीभ हासडून टाकू अशा शब्दांत इशारा दिल्यामुळे या प्रकरणाने आता मोठं वळण घेतलं आहे. या सर्व आरोपांवर आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं असून त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूया. त्यापूर्वी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो, हा बोल ना. हॅलो, हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोलो. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बोलणार. काय बोला? आमदार संजय गायकवाड बोलतो बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडा आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा, शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि ते एकेरी गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे, गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलं, तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्यांचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण नाही सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये. पानसरेंचं पुस्तक आहे ते. तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल प्रश्न करशील का तू? मी काय सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे, मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचून की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहिणं तू. हा, मग तेच सांगतो की जर अनादर करणं हेतू असं तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाही. आणि मग शिवाजी कोण होता हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख आदरार्थी आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दल स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून दे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात बसून मारी साले हरामखोरा. तुम्ही आता बार खाऊ मी धमक्या देत नाही. करून दाखवतो. नीट बोल. त्या मायाची गाण होती. शिवाजी महाराजचा मायाचा नवरा होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजीकडे लिहिलं कस काय चूत मारीच्या? ते सांगतोय मी व्यवस्थित बोलतो. बोला. तू राहतो कुठे? तू आराम करा. मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी मारतो सुद्धा. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तो ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरे भेटायला वर जाय. पानसरेला भेटायला वर जाय. मग नाही, मी काय म्हणतो की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यातच जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे हराम खोरा, तू शिवाजी महाराज मला बचायला का चालतो? रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. हा
मी वाचून घ्या तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा, आता सकाळी आता बोलतो तुला मी. हा तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. काय करणार आहे तुम्ही? ती माय धावडणार आहे. बर. हा, आणखीन काही? आणखीन काही? आणखीन काय नाही, शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असतो असं नाही. जरा वाचायचे कसे. आणखीन सांग काय करा असतो. तेच मला पण शिव्या येतात, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे चुतमारीच्या जेव्हा आपल्या राजाचा बोला सैम सुटतो. व्यवस्थित बोलायचं. मायानं दूध पाजलं असं ना, तू सांग बट कुठे यायचं तर. नाही ते सांगतो, व्यवस्थित बोलायचं. हा, आणि निगरे त्या मायाची गाठ जो, त्या मायाचा फोदा जो, त्या बायकोची गाठ जो, त्या छिनालच्या. आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिवाय मला पण देता येतात, त्याच्यापेक्षा त्या मायाच्या फोड्यात घालतो तिकडे मी तलवार. ते जरा वाचायचे का नाही, कसं घ्या स्वतःला आमदार म्हणत आहे ना. त्या मायाचा त्यांना जाऊ, त्या राजाचा अपमान करतो छिनालच्या तू. अरे बाबा व्यवस्थित बोल. मी अजून पण तुला सांगतो व्यवस्थित भाषेमध्ये तू काय सांगतो रे छिनाळ राठच्या. हॅलो, कुत्र्याची अवलाद छिनाळच्या तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं. चालेल आराम करावं. हे असं सगळं जरा वाचायचं जरा कष्ट घ्या. अरे वाचताना नाव टाकलं पहिले माझा राजा टाकला दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही. जरा वाचायचं जरा कष्ट घ्या. हो, तुम्ही आम्हाला वाचणं काय पुढ्या शिवाजी महाराज समाजामध्ये इतिहास बदलून करून टाकला तुम्ही. आराम करावं. ते जरासं वाच जरा. त्या मायाची गाठ होती मल्लम शिवाय वाचायचं. हा जरा वाच जरा. कुठं रिपोर्ट आहे ते, कुठं पब्लिश कर. मायाची गाठ व्हायला तुम्ही छिनाळच्या तिकडे उद्या. ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. येतो उद्या. फक्त चिडून टाकतो पाहिजे जरा. या बघूया. जरा वाच. संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तुझी कोण आहे चेक कर. तू फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. काय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर. मग तू आमचा महाराजचा अपमान कर. तू कोण सांगितलं ना, तू जसा प्रेम करतोस ना आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतो. आता इकडे भाषा लिहिलं कसं मग? आणि ते एकरी उल्लेख नाहीये, त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख इकडे नाही का? आपण आईला पण नाही. आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायला नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिणं मग. मग ते सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं असं आहे म्हणून. आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाही. हेडिंग काय ठेवलं? हा मग ते हेडिंग आहे ना, ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार, ते शीर्षक आहे पुस्तकाचं, उद्गार नाही. तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय? मी पुस्तक छिनाळ राणच्या पाहिलं ना कुत्र्याची अवलाद. हा ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे ते कळलं. कोणती कोणती मती मारली होती महाराजांचं नाव इकडे घेताना. आम्हाला शहाणपण शिकवरायला. हा शहाणपणा नाही शिकवत, वाचायला जरा कष्ट घ्या. अरे सगळं वाचलं मी. शहाणपणा शिकव मला. किती पानाचं पुस्तक आहे? किती पानाचं पुस्तक आहे? त्याला पुस्तक किती पानाचं आहे रे भरे? 65 पानाचं पुस्तक आहे त्यावर. 66 पानाचं, 72 पानाचं. किती 72 पानाचं पुस्तक? हो एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा. ते तू मला किती पानाचं 72 पानाचं म्हणलं तुला. मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना, तर 1 तास 2 तास लागतात ते वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. शिवाजी कोण होता तो कसं काय लिहिलं याच्यावर? मी परत एकदा सांगतो की मी लेखक नाही या पुस्तकाचा. आणि दलाल आहे का तू? दलाल का पुस्तक वाचणार असाल दलाल. त्या मायाची त्यांना होत्या मग कुतळ होत्या बायकोने दलाल भडवारे ज्ञान वेळ का? अरे बाबा हे संस्कार देत तुला काय बोलतो? संस्कार शिकवतो रे छिनाळ डान्सच्या. त्या मायाची गाण होती ते सांगतो व्यवस्थित जरा बोलायचं जरा शिकला. मी येऊन भेटणार तुला गावात भेटणार तुला घरी भेटणार. तू राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहतो मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिवाय देतात पण मी देणार नाही. खूप तू जीप कापून टाकेन मी. बरं बघूया की या उद्या जीप कापायला. येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. थांब तुला आता रोज तुला तू माझ्या होते 100 कोश देऊन. थांब जरा नंबर. बरं बघूया की बघूया. काय बघतो रे लवड्या? बघूया
काय बघतो त्या मायाची गाठ होत्या, काय बघतो तू? तेच बघूया ती उद्या काय किती हे आहेत का नाही, उद्या बघूया आपण. तुला सांगतो क्षणाचं काम मला. भाऊ, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रकाश अंबी यांना तुम्ही शिवगाळ केल्याचा एक ऑडिओ व्हायरल होतो. काय नेमकं? ऑडिओ तो व्हायरल झाला, काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग, मी त्यांना म्हणलं प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक लिहिलं. म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलंय आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. काल आमदार संजय गायकवाड यांनी मला जी धमकी, अश्लील शिवीगाळ आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा एक शिवी दिली होती, त्या विरोधात आपण आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे माझा तक्रार अर्ज मी आज दाखल केलेला आहे. आणि तक्रार अर्ज दाखल करताना अत्यंत सविस्तरपणे तो मी केलेला आहे आणि त्यांना आपण कलम सुद्धा टाकलेली आहेत. तर ती कलम टाकल्यामुळं त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की ते त्यांच्या लिगल टीमशी बोलतील. अर्ज त्यांनी जमा करून घेतलेला आहे, रिसिव्ड दिलेले आहे, पण कलम जे आहेत ती ह्या 2 दिवसामध्ये किंवा आतापासूनच त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये ते मला वाटतं सांगतील आपल्याला की म्हणजे लिगल ओपिनियन घेऊन कोणती कलम आम्ही त्यांच्यावर टाकणार आणि कोणती नाही. त्यामुळे आपल्याला उद्यापर्यंत मला वाटतं स्पष्ट होईल. आपण भारतीय न्याय संहितेचं कलम 351 व 351(3), कलम 352, कलम 356, कलम 192 व मानवी हक्क संरक्षण कायदा तसेच इतर कलमानुसार गुन्हा नोंदवावा अशी मागणी केलेली आहे. आता उद्यापर्यंत हे स्पष्ट होईल ते किती कलम हे